जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार सोबत काम करायचं आहे तर नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम तुमची होणार नाही आहे. महत्वाचं म्हणजे घराबाहेर तुम्हाला पाय सुद्धा ठेवायचं नाही आहे. व्हर्च्युअल इंटर्नशिप असणार आहे ज्याचा आपल्याला स्टायपेंड मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे 2 महिन्यासाठी ही इंटर्नशिप आली आहे. म्हणजे एक तर तुम्ही फेब्रुवारीत करू शकताय किंवा मार्चमध्ये करू शकताय आणि फक्त 10 ते 11 दिवसाची ही इंटर्नशिप असणार आहे. ज्यामध्ये जसं की तुम्ही बघितलं असेल ऑनलाईन झूम झालं, गुगल मीट झालं, याद्वारे ही इंटर्नशिप असणार आहे ज्यामध्ये भरपूर काही शिकायला मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, प्लस तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. आता अप्लाय कसं करायचं, कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतोय. तुम्ही ग्रॅज्युएशन करताय किंवा ग्रॅज्युएशन पासआउट आहात, रिसर्च स्कॉलर आहात, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात. डिटेलमध्ये समजून घेऊ. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणी गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करते तर त्यांच्यासाठी बेस्ट असणार आहे, कारण की गव्हर्नमेंट सोबत काम केल्याचा अनुभव, कारण की जे अधिकारी आहे, चेअरपर्सन आहे, त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन होणार आहे, भरपूर काही शिकायला मिळणार आहे, प्लस गव्हर्नमेंटच्या कामाचा अनुभव मिळणार आहे. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे द्याल तेव्हा नक्कीच तुम्हाला या सर्टिफिकेटचा, या अनुभवाचा फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, डिटेलमध्ये समजून घ्या. त्याआधी असेच भारी भारी अपडेट पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल, तुम्ही ते वाचू शकताय. नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया ही बघा यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या थ्रू संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की तुम्ही बघू शकताय, दरवर्षी ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी येते आणि यांनी ऑफिशियल PDF काढली आहे. जसं की तुम्ही बघू शकताय, फेब्रुवारीची जी इंटर्नशिप आहे ती 2 ते 13 म्हणजे 2 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे आणि मार्चची जी आहे ती 9 मार्च ते 20 मार्च दरम्यान होणार आहे. मग जर तुमच्याकडे फेब्रुवारीमध्ये 10 दिवस असतील तर फेब्रुवारीसाठी अप्लाय करा. मार्चमध्ये तुमच्याकडे 10 दिवस असतील तर तुम्ही तेव्हा करा. म्हणजे तुम्ही घर बसल्याच करणार आहात, ऑनलाईन करणार आहात. पण समजा एखाद्याची एक्झाम आहे, कुठली गव्हर्नमेंट किंवा बँकेची एक्झाम असेल तेव्हा त्याला जमणार नसेल तर तो महिना टाळून तुम्ही करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तुमच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे. थोडक्यात ही इंटर्नशिप का आणली जाते तर ह्युमन राईट्स, जे आपले ह्युमन राईट्स आहे नेमकं ते कशा प्रकारे काम करतं, वेगवेगळ्या पॉलिसी कशा येतात, त्यांचं जे आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. ओके, हा जो प्रोग्राम आहे आत्ताचा नाही आहे, 1998 पासून हा प्रोग्राम राबवला जातोय. ओके, आता नेमका ही इंटर्नशिप जी आहे ऑनलाईन शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम असणार आहे. यांच्या वेबसाईटवर आपण आलो तर इथे आपल्याला सगळी माहिती दिसेल. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकताय, समर आणि विंटर इंटर्नशिप अशा 2 असतात. आता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये असणार आहे. ओके, आणि किती 80 जण एका वेळेस सिलेक्ट केले जातात, जी की मोठा नंबर आहे, ऑनलाईन आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय. ज्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड मिळतो 12,000 प्लस ट्रॅव्हल अलाउन्स जर का असेल तर. पण आता ही ऑनलाईन आहे त्यामुळे इथे तसं नसणार आहे. बाकी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. या ऑनलाईन इंटर्नशिप जी की बघा ही ऑनलाईन इंटर्नशिप असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 2,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. 10 दिवसाचे 2,000 मिळत आहे. विचार करा, तुम्हाला एखादं पुस्तक घ्यायचं आहे किंवा एखादा मोबाईल घेण्यासाठी पैसे कमी पडतात किंवा टॅब वगैरे घ्यायचा आहे तर नक्कीच तुम्ही स्वतःसाठी हा खर्च काढू शकताय. आणि जर कॉलेज स्टुडंट आहात तर नक्की स्वतःचा खर्च तुम्ही काढला पाहिजे. भरपूर साऱ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज तुम्ही आपल्या चॅनलवर या बघा. ही फेलोशिप झाली, त्याच्यानंतर ही हायरिंग झाली, पुन्हा इथे बघा विप्रो कंपनी झालं, या इंटर्नशिप झाला. अशा अनेक साऱ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आणतोय जेणेकरून शाळा शिकता शिकता, कॉलेज शिकता शिकता तुम्ही स्वतःचा खर्च बघू शकाल. तर ही जी इंटर्नशिप आहे ती यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरच दिलेली आहे. 2 वीकची ही इंटर्नशिप प्रोग्राम असते ज्यामध्ये व्हर्बल लर्निंग एक्सपिरियन्स मिळतो, प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतं, सर्टिफिकेट मिळतं. ओके, आता कोण कोण अप्लाय करू शकताय, जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर कॉलेज स्टुडंट असाल म्हणजे ग्रॅज्युएशन करताय तर लास्ट इयरला पाहिजे तुम्ही, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तर कुठल्याही इयरला अप्लाय करू शकताय. तेच इथे डिटेलमध्ये दिलं आहे, तुम्ही वाचू शकताय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिनिमम 60% तुम्हाला 12वीमध्ये पडलेले पाहिजे, म्हणजे 60% किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला पाहिजे आहे. सिलेक्शन कसं होणार आहे तर अगदी सोपं आहे. तुम्हाला 250 वर्डमध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज, रिझनिंग फॉर जॉईनिंग इंटर्न्स इन, म्हणजे थोडक्यात तुम्हाला ही इंटर्नशिप का करायची आहे ते 250 शब्दामध्ये तुम्हाला एखाद्या पेपरवर लिहून घ्यायचं आहे आणि फॉर्म भरताना ते अपलोड करायचं आहे. सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमचं जे पण ग्रॅज्युएशन केलं आहे किंवा जी पण तुम्ही एक्झाम दिली आहे तर त्याचे मार्क जे पडले आहे त्याला 30% भेटायचे आहे. हे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिणार आहे, त्याच्यासाठी आहे इथे बघा दिलेलं आहे.
सिलेक्शन बेस्ड ऑन 12वीमध्ये किती मार्क पडले, त्याच्यावर 30% वेटेज आहे. ग्रॅज्युएशनमध्ये किती पडले आहे, त्याला 40 मार्क्स आहे आणि स्टेटमेंट ऑफ पर्पजला 30 मार्क आहे. तर अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे स्टेटमेंट ऑफ पर्पज पण मेन आहे. जर का तुम्हाला चांगले मार्क पडले आहे तर स्टेटमेंट पर्पजवर तुम्ही इझिली सिलेक्ट होऊ शकता. ओके. बाकी स्टुडंट हू हॅव अटेंड रेग्युलर 1 मंथ वेबिनार, म्हणजे याच्या आधी जर तुम्ही ही इंटर्नशिप केली असेल तर नाही, दरवेळेस नवीन नवीनला संधी दिली जाते, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. ओके. इथे बघा ही PDF दिलेली आहे आणि अपडेट केलेलं आहे 2 जानेवारीला. तर PDF पण मी तुम्हाला समजून सांगतो आणि अप्लाय कसं करायचं, तर बघा हे अप्लाय करायची वेबसाईट आहे, हे पण मी तुम्हाला समजून सांगतो. तर बघा ही PDF दिलेली आहे. आता तारखा बघून घ्या, शेवटच्या तारखा काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं मिनिमम 60% तुम्हाला 12वीत पाहिजे आणि त्यापेक्षा जास्त पडले तर वेल अँड गुड. ओके. बाकी एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे. कुठल्याही स्ट्रीमच्या आत चालू शकताय. 250 वर्डमध्ये तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून घ्यायचं आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बघा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सही केलेले आहे तुमचे 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे पण तुम्ही शिक्षण केलं आहे त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे. ओके. जसं की 12वी आणि ऑल सेमिस्टरचे, त्याच्यानंतर स्कॅन करून घ्यायचं आहे तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज, ते अपलोड करायचं आहे. आणि तिसरं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन. आता हे कुठे मिळेल, तर या PDF मध्येच मिळेल. जर का तुम्ही फेब्रुवारीसाठी अप्लाय करताय तर इथे बघा 4थ्या पेजवर दिलेलं आहे, याची प्रिंट काढून घ्यायची, कॉलेजमध्ये जायचं, तुमचा जो HOD आहे त्याला सांगायचं मी अशा प्रकारची इंटर्नशिप करतोय, मग तो त्याचा इथे शिक्का देईल आणि हे डिटेल्स भरून तुम्ही तिथे अपलोड करा. किंवा तुम्ही मार्क्ससाठी करताय तर मार्क्ससाठी पण लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले, जस्ट तुम्हाला याची प्रिंट करून तुमच्या HOD करून भरून शिक्का टाकून ते अपलोड करायचं आहे. एवढं सोपं आहे. ओके. बाकी अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या तारखा समजून घ्या. जसं की ते बघा काय काय मिळणार आहे बेनिफिट, तर 2000 रुपये स्टायपेंड मिळतोय, प्लस ही ऑनलाईन इंटर्नशिप आहे त्यामुळे तुम्हाला कुठे जायचं वगैरे खर्च नाही आहे. इथे एज क्रायटेरिया काय, तर 28 तुमचं वय पाहिजे, 28पेक्षा जास्त नको, 28पर्यंत चालू शकते. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर जर का तुम्हाला फेब्रुवारीसाठी अप्लाय करायचं आहे तर 11 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे फेब्रुवारीत तुम्हाला करायची आहे तर 11 तारखेआधी अप्लाय करा. आणि जर का तुम्ही मार्चमध्ये करणार असाल तर 28 जानेवारी आधी करा. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी, भारी भारी माहिती तुम्हाला देतो आहे. त्यामुळे लाईक केलं नसेल तर करा, मित्रांसोबत पण शेअर करा. आता अप्लाय कसं करायचं ते बघणार आहोत. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही हे जॉईन कराल तर इथे बघा त्यांनी टायमिंग पण दिला, 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो. बघा इथे यांनी टायमिंग पण दिला आहे, म्हणजे थोडक्यात हा जो इंटर्नशिपचा टाईम असणार आहे हा दुपारमध्ये असणार आहे. 12 ते 5च्या दरम्यान तुमची ही इंटर्नशिप चालणार आहे, जी की ऑनलाईन असणार आहे. ऑनलाईन झूम मीटिंग किंवा जे पण सॉफ्टवेअर आहे त्याद्वारे तुम्ही करू शकताय. हे बघा इथे दिले 10 ते 6 दरम्यान इथे ही असणार आहे, म्हणजे 10 ते 6 असेल असं नाही, कधी कधी 2 तासाची असते, कधी 5 तासाची असते. या दरम्यान मंडे टू फ्रायडेमध्ये असणार आहे, सॅटर्डे संडे सुट्टी असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं हे असणार आहे इंटर्नशिप. अप्लाय कसं करायचं, तर हा सगळा फॉर्म तुम्हाला दिसून जाईल, संपूर्ण माहिती आहे. एज कधी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे त्याचे डिटेल्स दिलेले आहे. अजून तुम्ही खाली स्क्रोल केला, याआधी इंटर्नशिप केली का, तर नसेल केली तरच मिळेल, तर मी नो करून प्रोसीड करतोय. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डिटेल्स टाकून घ्यायचे, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, कॅप्चा, त्यानंतर OTP टाकून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. जर का तुम्हाला एक्सपिरियन्स गेन करायचा आहे, सोबत 2000 स्टायपेंड पाहिजे आहे, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पाहिजे आहे, तर नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे व्हर्च्युअल असल्यामुळे तुम्हाला कुठेही जायचं टेन्शन नाही आहे. अभ्यास करता करता तुम्ही हे करू शकताय. त्यामुळे जेवढे पण तुमचे मित्र आहे जे इलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.